आज आपण बनवूया कच्ची दाबेली। त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले बघा। बारीक शेव घेतल्या, डाळिंबाचे दाणे घेतले, एक कांदा घेतलाय, हिरवी चटणी घेतल्या, गोड तिखट चटणी घेतल्या, परत आपण शेंगदाणे घेतले, ते परत बटाटा उकडून घेतलाय आपण। आता हे आपण सगळे खडे मसाले घेतले ते, ही दालचिनी आहे, ती चक्री फूल, बडीशेप, लाल तिखट, काळी मिरी, लवंग घेतल्या, परत धने घेतले ते, हे आपण सगळं सामान घेतले या दाबेलीसाठी। आपण आता धने घेतले ते आता आपण भाजून घ्यायचं, एका पॅन मध्ये टाकून त्यात आपण भाजून घ्यायचं। हे आपण सगळे मसाले घ्यायचे, खडे मसाले आपण घेतलेत तेवढे आता चांगले भाजून घ्यायचे, मंद गॅसवर भाजून घ्यायचे। आता आपण चांगले खडे मसाले भाजून घ्यायचे। आता भाजल्यानंतर आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। नंतर आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया। त्यासाठी आपण काश्मीरी लाल तिखट घेतले, एक छोटी वाटी, चवीनुसार मीठ टाकले। आता मिक्सरला लावूया। आता मसाला तयार करून घेऊया तो। आता पॅन मध्ये 2 पळी तेल टाकले। आता हा दाबेली मसाला आपण तयार केलेला तो 1 चमचा आपण 2 चमचे टाकले ते। आता चांगला तेलात भाजून घ्यायचा मसाला। आता चांगला तेलात भाजल्यानंतर आपण आता बटाटा उकडलेला आपण ते आता थोडा थोडा बटाटा आपण उकडलेला आपण टाकायचा त्यात। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगला मिक्स करून घ्यायचं। आता चवीनुसार आपण मीठ टाकले त्यात। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। असं चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण 1 चमचा आपण साखर टाकल्या, थोडीशी आपण गोड चटणी टाकल्या 1 चमचा, 2 चमचा आपण टाकले ते। नंतर आता मिक्स करून घ्यायचं, आंबट गोड चटणी टाकल्या थोडी। आता चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण एका आता डिश मध्ये काढून घ्यायचं। हे आपला तयार झालंय। आता डिश मध्ये काढून घ्यायचं। वरून आता कोथिंबीर टाकायची, गार्निशिंग थोडं करायचं। नंतर डाळिंबाचे दाणे घेतले ते, थोडा कांदा घेतलाय, नंतर आपण शेंगदाणे घेतले ते। आता थोडीशी वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया। नंतर आपण पाव घेतलाय, पावाला आता हिरवी चटणी लावल्या, नंतर गोड चटणी लावल्या। आता हा आपण मसाला दाबेलीचा बनवलेला आपण तो पावामध्ये घालायचा। नंतर थोडंसं शेंगदाणे टाकले ते, नंतर थोडीशी बारीक शेव टाकल्या। हे आता आपलं तयार झाल्या। थोडीशी आपण बारीक शेव मध्ये बुडवले। नंतर आपण एका ह्याच्यात तूप घातले। आता ही आपली दाबेली एक आपण ठेवायची। आता चांगली खरपूस भाजायची। आता माझ्याकडे बटर नव्हतं त्यामुळे मी तुपात भाजलेलं आहे। असं भाजून घ्यायचं चांगलं। अशी चांगली भाजायची। असं भाजून घ्यायची। हे आता आपली तयार झाल्या। आता एका डिश मध्ये आपण काढून घेऊया। अशी आपली कच्ची दाबेली तयार झाल्या। 1 नंबर दाबेली आपली झालेली आहे। आम्ही टेस्ट करून पण बघितली, मस्त वाटली, खायला पण तेवढीच भारी वाटली। चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा।